अरे यार, त्या ठिकाणी बघा आपण आहे ना हयाच्या रोडवरती चाललेलो आहे ना. शिमेटी रोड आहे आपल्यापासून आहे ना. आत्ता आहे ना 3 किलोमीटरवरती आहे ना नेमावर राहिलेले आहे या ठिकाणी. आपण आहे ना त्याचे आहे ना नर्मदा मैयाच्या तटाने चाललेलो आहे. नर्मदा मैयाचा तट आहे, किनारा आहे आणि आपल्याला एक 3 किलोमीटरपर्यंत नेमावर बाकी आहे. नर्मदे यार, नर्मदे यार. या ठिकाणी बघा आम्ही नेमावरच्या इथे आलेलो आहे. हे नेमावर आहे, आत्ता नेमावरमध्ये आलेलो आहे आज. आणि नेमावरती आल्याच्यानंतर बघा हे जे आहे ना आम्हाला आहे ना हे दत्तगुरू हे जे कुत्रे आहेत ना दोन्ही आम्हाला काही सोडत नाही. आम्ही दोघं बाबांना मला काही सोडत नाही एवढं याच्यामध्ये सुद्धा. नेमावरती आले तर आम्ही आता एक आश्रम आहे, आश्रमात चाललेलो आहे. नर्मदे यार, नर्मदे यार. या ठिकाणी आपल्याला समोर जो ब्रिज दिसतो ना त्याच्या पलीकडे गेलं का हरदा जिल्हा आहे आणि नर्मदा मैया आहे. आणि आम्ही आहे ना या ठिकाणी आहे ना आत्ता आहे ना देवास आहे, देवासमध्ये देवास जिल्ह्यामध्ये आहे आणि पलीकडे हरदा जिल्हा. आता आम्हाला सिद्धेश्वर घाट आहे ना या ठिकाणी, हां सिद्धेश्वर घाट या ठिकाणी आम्हाला एक आम्हाला आहे ना आश्रम आहे. हां महारकंडी, हां सिद्धेश्वर नारकंडी सिद्धेश्वर घाट या ठिकाणी आम्हाला जायचं. हां मंदिरात दर्शन करण्यासाठी जायचं हे परिक्रमा अशी. तर आम्ही जवळजवळ सकाळीपासून 22 किलोमीटर अंतर पार करून नेमावर या ठिकाणी आलेलो आहे. आता या ठिकाणी आम्ही 22 किलोमीटर अंतर पार केलं आहे जवळजवळ आणि 22 किलोमीटर अंतर पार करून नेमावर या ठिकाणी आलो. नर्मदे यार. या ठिकाणी आम्ही आहे ना आता सिद्धेश्वर घाट आहे ना नेमावर या ठिकाणी आलेलो आहे. नर्मदा मैया आहे ना किनारे. आता आम्हाला नेमावर बसून आहे ना आम्हाला जवळजवळ 700-750 किलोमीटर अमरकंटक आहे. आणि आज आम्ही इथे या ठिकाणी आहे ना भोजन प्रसादी घेणार आहे. नर्मदे यार. या ठिकाणी बघा हे जे आपण इथे आलेलो आहे ना म्हणजे ना सिद्धेश्वर महादेव मंदिराचं दर्शन घेण्यासाठी नेमावर या ठिकाणी आलेलो आहे आपण. आणि हे जे आहे ना हे न्हावी कुंड म्हणजे ना आपल्या मराठी भाषेत झाले ते एक आहे ना आपण बेंबी बोलतो ना तसं एक नर्मदाचे आहे ना न्हावी कुंड आहे. अर्धी नर्मदा आहे ना तिकडं ना अर्धी इकडे या ठिकाणी असं आपण ते पाहू शकतो या ठिकाणी. नर्मदे यार. बघा आपण सिद्धेश्वर मंदिराच्या इथे आले. हे 10वी शताब्दीचं मंदिर आहे. 10वी शताब्दी हे मंदिर आहे. आपण या मंदिराच्या आतमध्ये चाललो, तुम्हाला या मंदिराचं आहे ना दर्शन देतो. नर्मदे या ठिकाणी बघा हे ना भीम कौरव पांडव आहे ना भीम म्हणजे भीमांनी आहे ना ते कौरव पांडवांच्या काळामधलं मंदिर आहे. आणि 10वी शताब्दी या वेळेचं हे मंदिर आहे. आपण जे पाहत आहे त्यावेळेची जी वास्तुकला आहे ना एका दगडामध्ये बनवलेली आहे सर्व ही वास्तुकला. आणि हे ना भीम वेळेस कौरव पांडवांच्या वेळेस होते ना पांडवांनी भीमनी कौरव पांडवांनी म्हणजे अर्ध मंदिर राहिलं तर अर्ध भीमनी बनवलं. हे असं आपण असं हे बघू शकतो. हे ना जुनं आहे ना 10वी शताब्दीचं मंदिर आहे. आणि बरोबर नर्मदा तीरावरती या ठिकाणी नर्मदे हे जे मंदिर आहे ना आपल्याला उदयपूर आहे ना उदयपूरच्या आहे ना बरोबर उदयेश्वर आहे ना त्या समान म्हणजे बरोबर ते मंदिराचं सारखंच हे मंदिर आहे. उदयपूरला एक असंच एक मंदिर आहे राजस्थानच्या इथं. आणि हे आहे ना मंदिर आहे ना जे आहे ना कौरव पांडवांच्या काळात बनवलं होतं ते अर्ध मंदिर भीमनी हे गेलं एकाच दगडांमध्ये हे ना सर्व कला आहे ना वस्तूंनी सर्व दगडांमधली. या ठिकाणी जे आपण आहे ना पाणी जर आहे ना शिवलिंगावरती चढवलं ना तर इथं ओम असा आवाज येतो.
मंदिराची संपूर्ण कला बघू शकता. सर्वांनी दगडांमधली आहे ना एवढं जुन्या काळामध्ये जेव्हा भीमंडी अर्ध मंदिर आहे ना, भीमंडी उदयेश्वर म्हणजे राजस्थानमध्ये एक आहे ना असं एक ते मंदिर आहे, उदयपूर उदयेश्वर सारखं. आणि इकडे नर्मदा किनारे बरोबर सिद्धेश्वर मंदिर आहे. आपल्या आहे ना परिक्रमा आपल्याला बघायचं एवढं सुंदर असं मंदिर आहे. आणि इथं जर पाणी जर चढवलं ना ह्याच्यावरती शिवलिंग पिंडीवरती तो ओम असा आवाज येतो, ओम असा आवाज येतो. नर्मदे आपण ज्यावेळेस सिद्धेश्वर महादेव मंदिरापाशी आल्याच्यानंतर आहे ना आपल्याला जे आहे ना हा आहे ना एक दरवाजाची सुद्धा आपण याच्यामध्ये दरवाजासुद्धा. आणि हे आपल्याला आहे ना सर्व आहे ना जे मंदिर आहे ना हे सर्व आपलं दगडामधलं नर्मदा तटावरती मंदिर आहे. आपण जर बघितलं तर हे सर्व नर्मदा तटावरती आपण पाहू शकतो. नर्मदे या ठिकाणी आलं ना मंदिर आपण आहे ना संपूर्ण असं मंदिर बघा तुम्हाला दाखवतो एकदम व्यवस्थेमध्ये. नर्मदे अरे बघ हे संपूर्ण मंदिर किती होणे. हे जे मंदिर आहे ना म्हणजे पांडवबाई मंदिर किती सुंदर असं मंदिर आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो. तर आम्हाला गोल फिरायचं नाही म्हणून नाही तर गोल फिरून दाखवू शकत नाही, कारण आम्हाला आहे ना आम्ही परिक्रमेमध्ये आहे ना म्हणून हे मंदिर दाखवतो असं. नर्मदे या ठिकाणी आपण आहे ना जे मंदिर आहे ना पाहता हे सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे. आणि ह्या मंदिराची ना संपूर्ण आपल्याला आहे ना जे हे आहे ना ते बरोबर तुम्हाला सांगतो. त्या जे आहे ना आता जर आपण जर पाहिलं ना हे मंदिर ते नर्मदा तटावरती मंदिर आहे. या ठिकाणी हे बघा हे नर्मदा तट आहे बरोबर तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये मंदिर आहे ते आपल्याला जर पाहिलं ना एकदा बघा हे ना नर्मदा तटावरती मंदिर आहे बरोबर. आणि या ठिकाणी जे मंदिराचं आहे ना हे जे मंदिर जे बनवलं आहे ना एका नेमावर म्हणजे ना नेमावर मध्य प्रदेश, नेमावर जिल्हा मध्य प्रदेश, नेमावर जिल्ह्यामध्ये. आणि हे सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे. मंदिराचं आहे ना नर्मदा तटावरती हे 10व्या शताब्दीमधलं मंदिर आहे. हे एकदम 10व्या शताब्दी हे ह्या ठिकाणचं म्हणजे मंदिर आहे. आणि हे बरोबर नर्मदा तटावरती मंदिर आहे. आपण जर पाहिलं तर हे नेमावर या ठिकाणी नर्मदा तटावरती भगवान शिव सिद्धनाथ आहे इथं 10व्या शताब्दीमधलं. आणि भूमी शैली उदयपूर उदयेश्वर भूमी शैली उदयपूर समान पत्थर म्हणजे अगदी नक्षीकाला आहे ना बरोबर सगळी दगडांमधली आहे. आणि यामध्ये आहे ना एक आहे ना आपल्याला आहे ना अर्ध म्हणजे आहे ना अर्ध मंदिर भीमांनी तयार केले. हे आहे ना सर्व जे मंदिर आहे ना ह्याच्या कलेतलं मंदिर आहे. हे जे आहे ना सर्व म्हणजे मंदिराचं एवढं सुंदर असं मंदिर आहे. तुम्ही पाहिलं ना बरोबर असं नर्मदा तटावरती मंदिर आहे बघा. या ठिकाणी आपण पाहतो 10वी शताब्दी आणि हे नर्मदा तट आहे. आणि ह्याच्यावर आम्ही नर्मदे आणि यापेक्षा तुम्हाला आहे ना इथं वरून आपण या ठिकाणी पाहिलं ना पण वर पण आहे ना वरून आहे ना या ठिकाणी वरून आहे ना जाऊ शकतो. या ठिकाणी दाखवू शकतो तुम्हाला. हे समोरून पण आपण आहे ना हे असं मंदिर आहे. या ठिकाणी नर्मदे या ठिकाणी आपण बघितलं नाही संपूर्ण असं जे मंदिर आहे ना तुम्हाला वरून सुद्धा जे दाखवतो ना हे पहा. या ठिकाणी जे मंदिर आहे ना बरोबर नर्मदा तटावर आहे. सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे ना हे नर्मदा तटावरती आहे. आणि एवढं आहे ना मी आत्ता आहे तो नर्मदा तटावरती वर आहे. या ठिकाणी वरून तुम्हाला सर्व आहे ना हे दाखवतो बघा. हे सिद्धेश्वर महादेव मंदिर नर्मदा तट नर्मदे.